दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती परिस्थिती नेमकी काय आहे, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। सोबत रक्षा विशेषज्ञ आणि सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, आपण NDTV मराठी सोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबत चर्चेला संमती दिलेली आहे, याचा अर्थ पाकिस्तानने गुडघे टेकले असं समजायचं का, आणि पाक ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर यावर तोडगा निघेल असं समजायचं का? जर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बोलण्याकरता किंवा चर्चेकरता जर संमती दिली असेल तर ही भारताचा एक फार मोठा डिप्लोमॅटिक विजय आहे असं मी समजतो। कारण आजपर्यंत पाकिस्तान स्वतःहून कधी चर्चेला तयार झाला नव्हता। आपण नेहमी पहल करायचो आणि ते लोक हो म्हणायचे। यावेळेला उलट झालेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानने हार मानलेली आहे। कारण आपल्या वाहिनीवर मी अनेकदा सांगितलंय की पाकिस्तान हा एक कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, तो नेहमी वाकडाच राहिलाय। इशाकदार त्यांनी त्यांच्या संसदेमध्ये केली आहे। अगदी बरोबर आहे, हे होणारच होतं। कारण पहिली फेरी झाली होती आणि दुसऱ्या फेरीच्या सगळ्यांनाच आता हे होतं, वाट पाहत होते लोक। कारण पहिल्या फेरीमध्ये फक्त शस्त्र थांबवण्याचा म्हणजे स्टॉप फायर ही अग्रीमेंट झालेली होती, पण आता जे पुल आउट आहे त्याच्याबद्दल 18 तारखेच्या नंतरच बोलणं होईल। तोपर्यंत सध्या कोणी कोणाची खोडी काढायची नाही, पाकिस्तान आपली खोडी काढणार नाही, आपण पाकिस्तानला उत्तर देणार नाही असाच फक्त याचा अर्थ होतो। पण पुल आउट, ऍक्च्युअल पुल आउट जे आहे बॉर्डरवरनं मागे, किंवा स्टँड डाऊन ज्याला आम्ही आर्मीच्या भाषेमध्ये म्हणतो, ते स्टँड डाऊन केव्हा होईल हे 18 तारखेच्या नंतरच कळेल। अफगाणिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहेत मौलवी मुत्ताकी, त्यांनी S जयशंकर यांच्याशी बोललेले आहेत आणि भारताला पाकिस्तान विरुद्धच्या लढाईमध्ये समर्थन दिलेलं आहे। पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। त्यामुळे शत्रूचा शत्रू आपला मित्र असं समजायचं का? अगदी बरोबर आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं आजकाल बनत नाही। कारण ज्या तालिबानला पाकिस्ताननी पोचलं आणि मोठं केलं, तीच तालिबान पाकिस्तानच्या जाचाला कंटाळून आता त्याच्या अगेन्स्ट गेलेली आहे। त्यामुळे अफगाणिस्तानचं जे तालिबान आहे ते पाकिस्तानला अजिबात मदत नाही करत, ते फक्त बलूच बंडखोरांना मदत करतं आणि तहरीके तालिबान पाकिस्तानला मदत करतं। त्यामुळे तुम्ही जे म्हणाले की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, त्याच नात्याने अफगाणिस्तानने आपल्याला अप्रोच केलं असणार आणि किंवा आपण अफगाणिस्तानला अप्रोच केलं असणार। पण दोन्ही देशांच्या मध्ये जर शक्य झालं आणि दोन्ही देश जर काही ऍक्शनला तयार झाले तर पाकिस्तानच्या पश्चिमेकडनं तालिबान, वरनं बलूच आणि पाकिस्तानच्या पूर्वेकडनं भारत, अशा 3 कोंडींमध्ये पाकिस्तान पकडल्या जाईल, याची हे लोक काळजी घेतील। आणि म्हणूनच कदाचित या दृष्टिकोनातनं पाकिस्तानी पंतप्रधानांनी आपल्याला वार्तालापाची ऑफर दिली असणार असं माझं मत आहे। सर, खूप खूप धन्यवाद। तर रक्षा विशेषज्ञ सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन सांगतायत की पाकिस्तानने जरी चर्चेसाठी संमती दिली असली तरी त्याचा फार मोठा अर्थ गृहीत धरण्याचं कारण नाही, त्यांनी गुडघे टेकले असंही समजायचं कारण नाही, आणि त्याची आतापर्यंतचा त्याचा इतिहास पाहता पाक ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीरवरती समाधान इतक्यातच निघेल असंही मानायला कारण नाही। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।